जशी इशू बेबी स्कूलमध्ये जायला लागली ना तेव्हापासून असं डब्याचं टेन्शन येतं. कारण कसं माहितीये का, मुलांनी आपण जे डब्याला दिलं ना तर ते मुलांनी खाल्लं तर एकदम बरं वाटतं मम्मीला कोणत्या पण. आणि आणि दिवसभर स्कूल असल्यामुळे कसं उपाशी नको राहायला असं वाटतं. त्यामुळे माझं प्रयत्न असतात की तिने पोटभर खावं. त्यासाठी वेगवेगळं थोडंसं काहीतरी चपातीचंच खाल्लं तरी चालतं, पण थोडंसं वेगळं केलं ना काहीतरी पदार्थ तर तिला आवडतो. मग त्यानंतर मग आज ठरवलं की चला आपण थोडंसं पराठा कांद्याचा सिंपल असा पराठा बनवून घेऊया. कारण कालच बटाटा पराठा दिला होता. त्यानंतर मग तिला जे आवडतात भाज्या किंवा मी जास्तीत जास्त तिच्या आवडीचं करण्याचा प्रयत्न करते. आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये बळबळ मी हे सगळं करते. आणि त्यांचं झालंय आता टिफिन पॅक करून, मग हे तिला पण पाठवलं ट्युशनला. कारण ट्युशनहून आल्याच्या नंतर ती स्कूलमध्ये जाते ना, त्यामुळे मग ट्युशनला पाठवले. त्यानंतर इथं घेतले तिच्यासाठी मस्त असा कांद्याचा पराठा बनवायला. आणि थोडंसं मध्ये क्रिस्पी क्रिस्पी असा कांदा चांगला परतवून भाजून निघला ना, थोडंसं पीठ जास्त लावले. कारण पीठ आहे ना माझ्याकडून थोडंसं पातळ झालं होतं गव्हाचं पीठ सकाळी घाई गडबडीमध्ये. त्यामुळे नाही का पीठ जो, आणि असं पण आपण त्यामध्ये तेल वगैरे लावतो किंवा मग तूप बटर या तिन्हीपैकी कुठल्या ऑप्शनमध्ये आपण लावू शकतो. तर ते लावल्याच्या नंतर मग थोडंसं पोळपाटला पण लावू शकतो. त्यामुळे थोडंसं पीठ जास्त वापरून इथं मस्त असं पराठा बनवलाय. आणि छान असा क्रिस्पी भाजून घेतला ना मग तिला पण आवडतो. आणि त्याच्यासोबत थोडंसं दही वगैरे किंवा चटणी वगैरे दिली ना ते पण आवडतं. पण मी आज आहे ना शेपूची भाजी बनवणार होती, कारण तिला खूप आवडते. रात्री बनवली होती पण ती नव्हती खाल्ली, तिने डाळ भात खाल्ला होता. तर म्हणलं सकाळी डब्याला थोडंसं देऊया, कारण कसं स्कूलमध्ये आहे ना भाजी चपाती ही कंपल्सरी असतेच असते. त्यामुळे मग त्याच्यासोबत ते पण दिलं. आणि इकडे आम्ही भाजी शिजते तोपर्यंत इकडे डोस्याचं पीठ फॉर्मॅट म्हणजे नाही का मिक्सरमध्ये काढून घेतलं. रात्री म्हणलं डोसे बनवूयात. मग सकाळी सकाळी ही शेवग्याची भाजी, मस्त अशी शेपूची भाजी, लोणचं आणि तो पराठा घेतलाय खायला. मला पण त्यासोबतच बनवले होते त्यामुळं. तर आजचा व्लॉग इथेच संपला. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.